कॅप्टन मालिका विटाला मयूर मेहर मोर्या 126 धावा 3 विकेट आणि सुनील केवडेचे 101 धावा बॅटलर अगदी दोन्ही संघाचे खेळाडू रेस मध्ये होते। तर मित्रांनो या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या ढवलेपाड्याच्या सुनील दादाला बेस्ट बॅट्समन म्हणून अवॉर्ड भेटलेला आणि सायकल पण भेटलेले, तर त्याचं धन्यवाद करूया आपण आणि असंच त्याला भावी आयुष्यासाठी खूप सुंदर क्रिकेट खेळू त्यासाठी शुभेच्छा देऊया। जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान होता है लेकिन किसी के दिल में जगह बना लेना, और वो देखिए हमारे समाज सेवक आतिश दादा पाटिल देखिए जिनका सम्मान किया जा रहा है पूरी टीम पूरी मैनेजमेंट की तरफ से। मैक्स सर कहते ना जिंदगी में काम ऐसा तोड़ दिया था लेकिन कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था, लेकिन इस बार हिंदुस्तान वासियों का यही था नारा कि चॅम्पियन्स ट्रॉफी है हमारा। विचारूया कसा वाटला तुला? असं नियोजन आहे आणि बघायला पण एकदम खूप छान वाटतं, रात्रीचा थंडावा लाईट वगैरे आणि पोलीस लवकर बंद होतील तर बरोबर आम्हाला ऍक्च्युली आम्ही एक वेळ बैलगाडीचा नाद परवडला पण गौतमी पाटीलच्या नादी लागू नका, भविष्य तुमचा बर्बाद आहे। एका वेळी आदात वासरू घ्या, बैलगाड्याचा नाद करा पण गौतमी पाटीलच्या नादी लागू नका। थोड़ी सी विस्कड़त नजर आई थी, दूसरा बन सकता था लेकिन सचिन ने सुनील केवने ने वहां पर बता दिया कि भाई थोड़ा रुकिए, पावर पे का ये पहला ओवर है और उनका विकेट रखना उनकी टीम के लिए काफी महत्व। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे। तर व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल, पहिला पार्ट झाला आपला स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठानचा, तर हा दुसरा पार्ट आहे। भव्य दिव्य असे नाईटचे सामने आहेत, तर नक्की बघा, हा आपला सेकंड पार्ट आहे। तर चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला आपण तर मित्रांनो ह्या पार्टमध्ये असे आपले लाडके आमदारांची एंट्री झालेली आहे, तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्लॉगची मजा घ्या। और वो इनिंग हमें याद दिला दिया भाई यहाँ से, जो चैंपियंस ट्रॉफी में खेला था भाई यहाँ से। उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। मयूर एक बार बल्ले को ऊपर उठाइए और जोरदार तालियां बजाइए। डीजे थँक्यू डीजे को आज संधी कमी भेटणार डीजेला। चला टॉस साठी या, मी उपस्थित सन्माननीय देवीदास शेठ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभाचे आपण टॉस करू आणि यावं आपण। चलिए 54 रन बना है, 55 की जरूरत है यहाँ से। मैक्स मच्छिंद्र पाटिल सर छोड़ रहे हैं यहाँ पर। तो टॉस करतो आपण ढवलेपाड्याच्या विरोधात गोरपे संघ। कॉल खांडेश्वर गोरपे संघ टॉस जिंकलाय, निर्णय विपक्ष संघ ढवलेपाडा आहे। वांगणी बदलापूर परिसरामधील एक अत्यंत लोकप्रिय संघ, आज त्यांच्या समवेत केल्याचं काय स्ट्रॅटेजी निर्माण केली आहे, किती कमीत कमी धावांवरती रोकाल? कमीत कमी धावांवरच रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा संघ खूप ताकदवर आहे, पण आम्ही आमचा 100 प्रयत्न करू। आज काही बदल असतील का तोच संघ असेल? तोच संघ। काय म्हणाल आयोजनाविषयी? सातत्याने या मैदानावरती खेळता चांगलं प्रदर्शन होतं प्रत्येक वर्षामध्ये। आयोजन तर खूप छान आहे आणि हा ग्राउंड आम्ही आमचा होम ग्राउंडच समजतो, कारण आम्ही प्रॅक्टिसला या ग्राउंडवर कधी येत असतो। ओके थँक्यू। तर टीम खांडेश्वर गोरपे संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम जे हनुमान ढवलेपाड्याला। तर मंचावरती पाहुणे मंडळी आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। आपण सर्वांचं स्वागत, ज्यांचे आपण
ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो तो आपला हक्काचा माणूस आणि आपला हक्काचा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचा जयहनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये त्यांचा मनपूर्वक यांचा या मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. येस मॅक्स सर. वेलकम वेलकम. राजेश शेठ पाटील यांचा मलंगडाला तिथे बंगला आहे, तिथनं आम्ही नेहमी जात असतो मलंगडावरती आणि त्याच्यावरती वाघाचे सिंबॉल आहेत. वाघ आहे परिसरातील आणि कामाचा धडाका गेला. राजेश शेठ स्वागत आहे तुमचं. लोकांच्या मनामध्ये ह्या व्यक्तीमध्ये देखील खूप जागा निर्माण केली आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम राजेश शेठ पाटील, तुमचं देखील मनापासून स्वागत करतो आम्ही स्पर्धेमध्ये. झटणारे व्यक्तिमत्व, सलग 4 वेळा प्रचंड बहुमताने निवडून येणारे सर्वांचा आपल्या हक्काचा माणूस, आपल्या तुम्हाला सर्वांचा हक्काचा माणूस सन्माननीय आदरणीय डॉक्टर बालाजी किणीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचा केला जाईल सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर टीडीसी बँकेचे संचालक आदरणीय सन्माननीय राजेश शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर बालाशेठ पाटील साहेब उद्योजक जांभिवली पाडा यांचं सुद्धा करतो आपण. माझे नगरसेवक सन्माननीय रवी शेठ करंजुळे साहेब त्याचबरोबर राजेश शेठ पाटील यांना सुद्धा पाहू शकता. अगदी आपल्या हक्काचं सामाजिक विकास कार्य आपण सातत्याने पाहतोय. ते सन्माननीय टीडीसी बँकेचे संचालक श्रीमान राजेश शेठ पाटील साहेब यांचं सुद्धा सदिच्छा सत्कार या मंचावरती होत असताना आपण सदिच्छा सन्मान करूया. फार कमी वेळामध्ये नुकतंच मॅक्स सरांनी सुद्धा सांगितलं की फार कमी वेळामध्ये आपल्या विकास कामांना गती देणारे उपसरपंच साहेब यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातो. प्रमाणे यावर्षी जय हनुमान क्रिकेट संघ जांभोली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 याचा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी होतंय. स्वर्गीय सतीश पाटलांना दरवर्षी स्मरण करून अतिश पाटील, PS पाटील असतील, आमचे पाटील साहेब असतील, टीडीसी बँकेचे अध्यक्ष पाटील, आमचे बोनिवलीचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेतच. आणि क्रिकेट प्रेमी ज्यांना दरवर्षी एक उत्साहाचं वातावरण तयार करण्याचं काम ही फॅमिली करत असते त्यांना खरोखर मी अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की आमच्या ह्या क्रिकेट प्रेमीचा हा दिवस तुम्ही गेले 2-3 दिवसापासून आपण आयोजन 5 दिवस झालं. धन्यवाद साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलं आणि आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी आपले रजा घेतात कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण या ठिकाणी आलात, आमच्या आयोजनाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं आयोजन कमिटीच्या वतीने लाख आभार. थँक्यू. त्यांनी ग्वाही देखील दिली की मैदान देखील कायम राहील, जी देखील त्यांनी ग्वाही दिली. आमदार साहेब तुमचा मैंने इशारा किया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा था और ये जाल बिछा था तो एक्स्ट्रा कवर की तरफ पाए गए और बहुत बड़ा झटका. जल्लोष देखिए खानपेश्वर जय खांडेश्वर 11 गोरपे टीम के खेमे में आत्ताच आपण करताना बैलगाडा क्षेत्रातील गाणं ऐकलं कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर मन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला 2 व्हीलर पाहायला मिळते, 4 व्हीलरही पाहायला मिळते आणि काही ठिकाणी आदत वासरू देखील पाहायला मिळतो. एक वेळ बैलगाडीचा नाद परवडला पण गौतमी पाटीलच्या नादी लागू नका, भविष्य तुमचा बर्बाद आहे. एका वेळी आदत वासरू घ्या, बैलगाडाचा नाद करा पण गौतमी पाटीलच्या नादी लागू नका. का छोड़ा हुआ कैच लेकिन इस बार हर्षल खेलने के लिए तैयार. कसा वाटला तुला नाईटचा असा भव्य दिव्य सामना? अजून क्राऊड बघितला गेला तर कसा आहे आजचा? एवढी लोक आलेले आहेत आपली, खूप भारी. अजून काय बोलू आता? चल मग तो पण नाही बरोबर. आपला तेजस चाललेला पण काय करशील, बॅड लक होता. तेजस आहे का कशामध्ये आहे का? आर्यन गप्पे. तर मित्रांनो जांभिवली पाड्यातली सगळी पब्लिक आपले इथं आहे. सपोर्ट सिस्टीम तुम्ही बघायला गेलं तर आपली सपोर्ट सिस्टीम इथं आहे. काय भावेश पाटील, नरेश पाटील, शंकू ही आपली सपोर्ट सिस्टीम आहे.
जीत का सपना लक्ष्य, बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ी प्रतियोगिता। इस दौरान सबसे बाहर गेंद और अंपायर ने कहा कि गेंद अंदर की तरफ आई है। स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। पहिलं षटक कंप्लीट झालं, त्याच्या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली। पहिला व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर विकेट घेत असताना तुम्ही पाहताय राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज हलक्या हाताने बॉलला स्लॅश केला, माफ करा, राऊंड द विकेटने गोलंदाज होते। गुड फील्डिंग लॉंग ऑफला फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल। एका धावेच्या मदतीने संघ पोहोचले। वाडेकर संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे प्रतिस्पर्धी जे हनुमान ढवलेपाडा संघाचे कॅप्टन छापाचा कॉल आहे आणि छापा आला टीम वाडेकरच्या बाजूने कॉल आलाय फिल्डिंग ओके। तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू। मी विनंती करेन स्पर्धेच्या आयोजकांना की मॅडमचा सन्मान होत असताना पहा मिळतो आपल्याला शाल पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर आमचे बदलापूरचे डॅशिंग नेतृत्व सन्माननीय मंगेश गोल्ड मॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे ते मंगेश विनायक धुळे साहेब यांचं सुद्धा सदिच्छा सत्कार या व्यासपीठावरती होत असताना त्याचबरोबर जनार्दन जय हनुमान क्रिकेट संघ जांभेली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आज इथे आयोजित केलेला आहे। त्या सर्व टीमला मी शुभेच्छा देते आणि खेळायला खरंच एक उत्स्फूर्ती किंवा एक आपला जे म्हणजे क्रिकेटला मी आता पहिल्यांदाच येते त्याच्यामुळे पण मी जेव्हा म्हणजे आधी पण बघायची क्रिकेट जेव्हा टीव्हीवर आपल्या चालू असायचे तेव्हा पण एक आउट झाला किंवा सिक्सर मारला किंवा 4 मारला तेव्हा माझे भाऊ मला बोलायचे अरे लवकर सिक्सर मारला किंवा आउट झाला म्हणून ते म्हणजे ओढ होती मला क्रिकेटची आणि आता मला प्रत्यक्ष बघायला भेटते त्याच्याबद्दल मला धन्यवाद। रोज सिक्सर मारतो आणि आता जे पोलीस वगैरे खेळतात, डॉक्टर वगैरे खेळतात, खरंच म्हणजे एक त्यांची लाईफ असते कारण दिवसभर सेवा करतात आणि रात्री जेव्हा त्यांना टाइम भेटतो त्याच्यातून ते प्रॅक्टिस करत असतात। असेच मी एक लेडीजची पण क्रिकेटची जे संघ होता तिथे मी पण गेलेली होती तर ते पण म्हणजे क्लिनिक संपल्यानंतर त्यांना जे धन्यवाद। अतिशय चांगल्या शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलं कारण माईकवरती बोलणं भरपूर अवघड असतं आणि त्या परिस्थितीत म्हटलं अनुकूल परिस्थितीत त्यांनी अतिशय चांगलं तर स्वर्गीय सतीश पाटील चषक बघण्यासाठी खास मेहमान आलेले आहेत इथे आपल्या ग्राउंड वरती। तर संतोष दादा आपण काहीतरी विचारूया। संतोष दादा कसा वाटला तुला? असं नियोजन आहे आणि बघायला पण एकदम खूप छान वाटतं। रात्रीचा थंडावा, लाईट वगैरे आणि हे पोलीस लवकर बंद होतील तर बरोबर आम्हाला ऍक्च्युली आम्ही ठेवणार होतो 3च ओव्हरची पण हे बोलतात का पोलिसांना जाम आवड आहे खेळाची। 500 दिलेत, 6 शोरमा सांगितले त्यांचे पण आम्ही मजा घेऊ शकतो। सोनू दादा नाही का? धन्यवाद सोनू दा। आल्यामुळे आमच्या पोटाला पण थोडा सहारा भेटला पण एवढं तर शोरमा तुझ्या कुठं जाईल कोपऱ्यात? अरे काहीतरी मान भेटला बाद झाला, दुसरा काय शांगा खाला भेटल्या आमच्या हिशाला। हा आपले साहेब आहेत। निखिल काय बोलशील? आणि राजेदादा पाटील म्हणजे जातच नाही तेव्हा मागूल करा जाऊ सर जिंकत नाही तेव्हा निघतच नाही काय उठणार पण नाही पण चांगला आहे। मित्रांनो तुम्ही बघायला गेला तर आपल्या पंचीवाड्यातल्या लोकांनी बरोबर ढुबगावातल्या आणि काकोलकर आहे या शत्रूचा लग्न करतोय कुठली पोरगी असेल ना तर तुम्ही नक्कीच सुचवा आम्हाला। आमचा असा
शत्रू आहे आणि त्याला कसला नादबीत नाही सामना जायला नको ना मारू. पत्रा पाटील शत्रूचं संभाषण घ्यायला लावलंय. कुठली पोरबीर असेल तर शत्रूला सांगा. शत्रू शत्रू तो काय तिथे साईडला ये ना इकडे. नाही शिवसेनेचे शाखा प्रमुख आमचे. तर मित्रांनो बघायला गेला तर पंचीपाडच्या लोक मस्त ढूप गवसलेला आहे इथं. तर मित्रांनो या शत्रूला आपल्या पोर असेल तर नक्की सांगा. उद्या लॉग मध्ये बघा पडलं समज. बारक्या बॅट्समन आहे आपला संदीप शेठ पाटील हे सुद्धा शुभेच्छा देतात. त्यांचं करूया आपण अखिल शेठ काय बोलतोस. गप जाम. भावेश पवार त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत आमचा नयन मिडॉन का खिलाड़ी आज शॉट पिट विकेट 38 सर्कल के भीतर आकर गेंद को उठाए फील्ड करे. समीर विमेर आहे इथं. सत्तू आहे. सत्तू लागू नको. एक रन लेने के की मदद से कुठे आहे नरू. सुनील केवले ने अपना खाता खोला. टीम का खाता खोला और रन संख्या खतरनाक दिसता है इधर ग्राउंड. नुकसान के ऊपर एक रन. कॉम्बिनेशन मैदान के अंदर देख सकते हैं. एक बदलापुर की ताकतवर टीम है. थोड़ी सी विस्करा पर नजर आई थी. दूसरा बन सकता था लेकिन सचिन ने सुनील केवले ने वहां पर बता दिया कि भाई थोड़ा रुकिए. पावर पे का ये पहला ओवर है और उनका विकेट रखना उनकी टीम के लिए काफी महत्व. पालाचा शेंगाव धुरकूच चालू आहे. जरूर कुछ ना कुछ देता है. रन संख्या जोरात आहेत सगळे बालाच्या शेंगावर धरून पडल्या. बंटी भाऊ तर मित्रांनो ही आपली मांगरूळची पब्लिक आहे सगळी. सपोर्ट सिस्टीम बघायला गेलं तर खूप चांगली त्यांची. कारण त्यांची टॉप 4 मध्ये गेलेले. आता थोड्याच वेळात त्यांची मॅच लागणार आहे. तर बघायला गेलं तर खूप खूप जोरात पोरं आलेले. काय सोयरे रे ये ना तू काल लपता आता. यो माहिती आहे आपल्याला साहिल पाटील. अयो मला आड आहे. काय म्हणशील साहिल भावा. चांगला चांगला असंच सपोर्ट राहू द्या. जहर मिला तो उसका इलाज है. अगर इस वक्त शराब में भी जहर मिला तो उसका इलाज है. लेकिन थर्ड गेंद के भाई कोई इलाज नहीं यहाँ पर. जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान होता है लेकिन किसी के दिल में जगह बना लेना. और वो देखिए हमारे समाज सेवक आतिश दादा पाटिल लेके जिनका सम्मान किया जा रहा है पूरी टीम पूरी मैनेजमेंट की तरफ से. मैक्स सर कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे सीसीटीवी पर नहीं. दादा देखिए आज समाज में लीजिए या क्रिकेट में लीजिए. चला आमचे बिंदादादा चिशवे आणि बंटी यांच्या शुभ हस्ते आपण श्रीमान आतिश शेठ पाटील साहेबांचा या मंचावरती करतोय सन्मान. या स्पर्धेचे खरं तर बड़ी सम्मान. चलिए जगदीश सर की तरफ. चलिए भाई मैच. जगदीश सर फाइनल का टॉस हुआ. साई बाबा काय बोललो. ती वरती मुलग्यात बघितलं. ओम साईराम. योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. जगदीश सर कहते ना दुनिया में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे सीसीटीवी पर नहीं. आज हमारे आतिश लिखे हम देख सकते हैं पहली नाइट से लेकर नहीं ये भी होता है. रतन सर के नंतर घेणार आपण सन्मान करू. इकडे रे ऐका रे चांगलं क्रिकेट खेळला असंच मेहनत कर. काकोलीचे आमचे भास्कर दादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. पाया पडायची गरज नाही. चांगली बॉलिंग केली. चांगलं पॉवर प्लेला बॉलिंग करायची ना. रतन मानेरकर, जगदीश दुधकर, रमेश मेके सर. मेहनत घ्या. तुम्हाला हसत्यात का तुम्ही क्रिकेट नाही जिंकू शकत सच्चा सोन्या नसल्यावर. त्याच्यावर तुम्ही मेहनत घ्या. आम्ही काही तुम्हाला पुरणार नाही. आम्ही बंद होऊ पण गावाच्या नावासाठी खेळत राहू तुम्ही सगळे. आम्ही पाठी येऊ.
पाटील मांगरूळकरच. मनोज बैपेट चांगलं फिल्डिंग करत असताना मात्र तरी राकेश पाटील अँड कंपनी या चला सर्व मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते देतो आपण टीम स्वर्गीय निशांत तेलवान आणि सुनील केवणे. आज पाहतो आपण या ठिकाणी आमचे संदेश सिसवे यांनी पुरस्कृत केला होता संघ. ज्या हनुमान ढवलेपाडा टीमचा खेळाडू नसून मालिका विठ्ठल मयूर मेहर मोर्या 126 धावा 3 विकेट आणि सुनील केवडेचे 101 धावा. अगदी दोन्ही संघाचे खेळाडू रेस मध्ये होते. टुर्नामेंटचा कसं वाटलं? छान वाटलं. आता बाईक वरती कुणाला बसवणार पहिल्यांदा? चंदूलाच. घरी गेल्यानंतर स्वप्नातली बाईक होती, पहिलीच बाईक मिळाली, दुसरी बाईक मिळाली. पहिली जेव्हा मिळाली होती तेव्हा वेगळा आनंद होता. आता कितपर्यंत आनंद आहे? ही स्पर्धा खेळताना कसं वाटलं? एकंदरीत अत्यंत चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ झाला नाही या स्पर्धेविषयी. कामीची स्पर्धा खूप चांगली होती. ओके, थँक्यू. हे होते मयूर मेहर, एक चेन्नईन ऑलराऊंडर आहे टीमचा. चला ही स्पर्धा एकंदरीत येते कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नव्हता, अगदी शांततेत पार पडली. तर मित्रांनो, एकंदरीत ही स्पर्धा खूप मोठी स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान संपन्नपणे पार पडलेली आहे. कुठल्याच चुकीमुळे एक पण चूक नाही घडली स्पर्धेमध्ये आणि त्यामध्ये आपल्या बंटीदादाची खूप मोठी साथ लाभली. त्यामुळे एवढी मोठी स्पर्धा पार पडू शकलो. तर बंटीदादाला खूप हॅडल्स आले तरी पण त्यांनी मात करून आज संपन्न आलेलं. तर धन्यवाद बंटीदादा, थँक्यू. आणि खरंच त्यांना खूप सपोर्ट लाभला त्यांना आणि असाच सपोर्ट राहील. आणि खरंच त्यांना खूप सपोर्ट लाभला त्यांना आणि असाच सपोर्ट राहील. तर सुनील दादा, तुला कसं वाटलं आयोजन आणि तू जेव्हा खेळत होता तेव्हा काय प्रकारचे हर्डल्स आढळले? तुला काय आले हर्डल्स आणि कशा प्रकारे तू गेम खेळू आणि तुम्ही तुझ्या जेवढे पाठीराखे होते तुझ्या सोबतचे प्लेयर्स होते त्यांना एवढा सपोर्ट केला मी पहिल्यांदा बघितला. कारण तू बोललास का 2 वर्षानंतर आम्ही नसणार आहे आणि तुझे जे खालचे प्लेयर आहेत त्यांना तुम्ही सपोर्टिव्ह म्हणून चांगला मार्गदर्शन केला. तर काय बोलशील तू एकंदरीत या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर मी स्टेजवर सुद्धा बोललो की खूप नियोजितबद्ध स्पर्धा होती आणि वेळेला धरून पहिला बॉल पडत होता. 7 वाजता यांचा पहिला चेंडू पडत होता. त्यामुळे आयोजनाबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. बरोबर, धन्यवाद. मित्रांनो, हा एरंदार संघाचा मयूर मेहर आहे. तर तुला सांगायची तू जेव्हा गेम खेळत होता तर तुला काय प्रकारचे हडल्स आले आणि कसे मात केले? तू तुझ्या टीम लीडर्समध्ये जेवढे तुझे मेंबर्स होते तर त्यांना काय मार्गदर्शन केला? त्यामुळे तुझ्या स्वप्नातली ही दुसरी बाईक भेटली आणि कसं वाटतं तुला आता ह्या आयोजनाबद्दल आणि ते खेळून? आयोजन तर खूपच चांगला होता आणि माझा बॅट फॉर्म म्हणजे मी 10-15 मॅच म्हणजे माझ्या बॅटला बॉलच नव्हता लागत. 1 6 नव्हती मारली मी आणि या स्पर्धेमध्ये माझा चांगला परफॉर्मन्स झाला. धन्यवाद. म्हणजे खरंच तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. असाच गेम दाखवत राहा आणि प्रगती मार्गावरती तुझ्या गावाचं नाव रोशन करत राहा. आणि देव करू अशाच बाईक भेटत राहा आणि गावाचं तर सुनील दादा, तुला कसं वाटलं आयोजन आणि तू जेव्हा खेळत होता तेव्हा काय प्रकारचे हर्डल्स आढळले? तुला काय आले हर्डल्स आणि कशा प्रकारे तू गेम खेळू आणि तुम्ही तुझ्या जेवढे पाठीराखे होते तुझ्या सोबतचे प्लेयर्स होते त्यांना एवढा सपोर्ट केला मी पहिल्यांदा बघितला. कारण तू बोललास का 2 वर्षानंतर आम्ही नसणार आहे आणि तुझे जे
खालचे प्लेयर आहेत त्यांना तुम्ही सपोर्टिव्ह म्हणून चांगला मार्गदर्शन केला, तर काय बोलशील तू एकंदरीत या स्पर्धेबद्दल? आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर मी स्टेजवर सुद्धा बोललो की खूप नियोजितबद्ध स्पर्धा होती आणि वेळेला धरून पहिला बॉल पडत होता. 7 वाजता यांचा पहिला चेंडू पडत होता, त्यामुळे आयोजनाबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. बरोबर, धन्यवाद. आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर ईश्वर पाटील या ठिकाणी अगदी आपण पाहतो चांगली भूमिका सातत्याने या ठिकाणी म्हटलं जातं ना की समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाकडे पाहिलं जातं आणि ईश्वर पाटील जे एक चांगले ब्लॉगर सुद्धा आहेत. अगदी आपण पाहतो त्यांच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर ईश्वर पाटील हे नाव तुम्ही सर्च करू शकता आणि सातत्याने आपण पाहतोय तुम्हाला त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळतील.